ना आपण वडा करणार आहे, कांदा वडा करणार आहे. त्यासाठी हे वडे घेतलेत. एक कांदा, कोथिंबीर आणि लसण. आता मी तेल टाकते कढईत. आता हे छान भाजून घ्यायचा, गुलाबी होईपर्यंत भाजायचा. आता हे छान लाल झाला, आता काढून घ्यायचा. आता मोहरी टाकते. आता लसण टाकते. लसण ठेचून घेतलेलं आहे. आता कांदा टाकते. कोथिंबीर टाकली. थोडी हळद टाकली. लाल तिखट टाकते मी. गावरान मिरचीचं आमचं घरी केलेलं, त्यामुळे ते लाल रंग नाही आलेला त्याचा, गावरान मिरच्या असल्यामुळं. फक्त मीठ टाकलंय.
5 मिनिटात पाणी टाकलं. आता 5 मिनिटात झाकण ठेवायचं, मऊ शिजाल छान. हे झालं वडा. आता थोड्या वेळात तो कोरडा होईल. आम्ही आता पिवळा वडा पण करतो, पिवळा वडा करतो रश्याचा, आणि काळा वडा पण करतो. आपलं वांग्याचं याचा मसाला काढतो तसा. माझे सासरे जर नगरहून आले तर ते म्हणायचे, बाई काळा वडा कर, आणि तो असा कर की माझी चुलती होती तानाई, ती भाकरीच्या तुकड्यावर तो वडा घेता येईल असा घट्ट वडा करायची काळा. तसा वडा कर, तसं कारलं करायला लावायचे. भाकरीच्या तुकड्यावर तो रस्सा आणि फोड येईल असं. आणि त्यांची चुलती तानाई होती, ती त्यांना वडा करून घालायची. आता झाला थोडा, मी त्याला अंगापुरता रस्सा ठेवला. तुम्ही पण करून पहा. याच्यात पिवळा पण रस्स्याचा होतो, काळा पण होतो, असा कोरडा पण होतो.